हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू चांगला आहे. चांगला आहे का? आपला उजवा हात उंच करून म्हणाल का, येशू माझ्यासाठी चांगला आहे. हालेलुया. यानं तो खूप चांगला परमेश्वर आहे. आमेन. माझ्या आपला उजवा हात परत उंच. मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे. आपण सर्वजण बसू शकता. प्रियांनो, अत्यंत महत्वाची गोष्ट मला सांगू द्यात की हालेलुया, आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेला उपासना चालू होती आणि मी मागच्या बाजूनी प्रभूकडे हात उंचवून आणि प्रभू परमेश्वर त्या आनंदी लेकरांना पाहत होता. त्या ठिकाणी जो आनंद आम्ही प्रभूमध्ये करतो तो खूप अद्भुत आहे प्रियांनो, फार अद्भुत आहे. कारण प्रभूमधला आनंद ही आमची ताकद आहे. आमेन. प्रभूमधला जो आम्ही आनंद करतो ती आमची ताकद. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रभूमधला आनंद फक्त कर्मेल पुरता मर्यादित असता कामा नाहीये. आमेन. हा आनंद सर्वदा असला पाहिजे. आमेन. कधी कधी असला पाहिजे? सर्वदा. परमेश्वराची योजना आहे, परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आणि कुठल्याही बापाला असं वाटत नाही की आपल्या लेकरांनी दुःखी असावं, त्याचं तोंड उतरलेलं असावं. असं वाटतं का? प्रत्येक बापाला असं वाटतं की तुमचा चेहरा प्रकाशमान असावा. हालेलुया. आणि तुम्ही चमकावं. लक्षात ठेवा, बापाशिवाय दुसऱ्या कोणालाच असं वाटत नाही. तुम्हाला आवडो ना आवडो, बाकीचे लोक तुम्हाला खेकड्यासारखे खाली ओढतील, पण बापच तुम्हाला आपल्या खांद्यावर घेऊन वर उचलून तुम्हाला घेऊन जाईल. हालेलुया. ही रियालिटी आहे. मग तो आत्मिक बाप असू देत किंवा मग शारीरिक बाप असू देत. एक लक्षात ठेवा प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट की तू आपला आई व बाप यांचा सन्मान कर, म्हणजे तुझे कल्याण होईल आणि तू दीर्घायुष्य असेल. आमेन. हे देवाचं वचन आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं मी माझ्या आत्मिक बापाला सोडून मी यशस्वी होईल. किंवा मग या जगामध्ये येशू ख्रिस्ताने एक फार महत्वाचा दाखला दिला उधळ्या पुत्राबद्दल, की त्या उधळ्या पुत्राला वाटलं बापाला सोडून मी स्वतः काहीतरी करेन, पण बापाला सोडून तुम्ही आणि मी काहीच करू शकत नाही. लक्षात ठेवा प्रियांनो. आमेन. कारण तो बापच तुमच्या सर्व चुका आपल्या पोटामध्ये घालण्यासाठी तयार असतो. आमेन. तो बाप फार अद्भुत आहे. त्या बापाबद्दल आज मला तुम्हाला एक उतरलेला चेहरा आणि बाप ह्याबद्दल बोलायचं आहे. तुमच्या संधी बोलत असताना मी काही दिवसापासून प्रार्थना करतो की पास्टर अशोकनी मला जेव्हा सांगितलं तेव्हापासून मी प्रार्थना करत आहे की कशा प्रकारे प्रभू तुला काय बोलायचं. आणि प्रभूने मागच्या काही दिवसामध्ये मला माझ्या मनामध्ये कायनाबद्दल तुमच्या संगती बोलण्यासाठी मला विचार टाकले आणि मी कायनाच्या जीवनातून काही वेळ बोलणार आहे. तुम्हाला सांगते. ओके. काईन माहिती आहे का तुम्हाला? कुठे काईन? कुठे लिहिलेलं आहे? काईन आणि हबेल. उत्पत्तीमध्ये लिहिलेलं आहे. आणि उत्पत्तीमधून मी काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो प्रियांनो, आणि तुम्हाला सांगते ह्या गोष्टी बोलू इच्छितो. अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि तुमच्याजवळ पवित्र शास्त्र असतील तर तुम्ही ते निश्चित काढा आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तुम्ही जाता आणि 4थ्या अध्यायामध्ये आम्हाला त्या ठिकाणी एक घटना पाहायला मिळते आणि फार सुरेख अशी गोष्ट आहे प्रियांनो. ह्या ठिकाणी हा जो त्या ठिकाणी 2 गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात, काईन आणि त्याचा आत्मिक बाप. ओके. किंवा देवबाप. थोडक्यामध्ये काईन आणि देवबाप यांची स्टोरी आहे. ती फार सुरेख स्टोरी आहे आणि त्या गोष्टीमधून देवबाप आम्हाला सांगते बोलणार आहे. पण एकच गोष्ट जीवनामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो, कधी सुद्धा आपल्या बापाविरुद्ध बंड करू नका. काही होऊ दे, आई बापाचा सन्मान करा म्हणजे तुमचे कल्याण होईल.
पवित्र शास्त्रामध्ये वारंवार ही गोष्ट आलेली आहे आणि दोन प्रकारच्या रीतीने. लक्षात ठेवा प्रियांनो, परत परत मी सांगतो, तुमचे आई बाप फक्त शारीरिक नाहीयेत, आत्मिक आई बाप आहे. मी माझ्या जीवनामध्ये मागील 28 वर्ष सेवा कार्य करत आहे आणि मी खूप बरेचसे लोक आत्मिक आई बापांचा अपमान करताना पाहिलेले आहेत. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये ज्या समस्या येतात त्या समस्या देखील मी पाहिलेल्या आहेत. आणि बरेचसे लोक आपल्या शारीरिक आई बापांचा अपमान करताना पाहिलेले आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये जे अकल्याण होतं ते देखील मी पाहिलेलं आहे. तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, माझ्या जीवनातले काही अनुभव तुम्हाला वेळ मिळाला तर सांगेन, मला माहित नाही, पण आपण आज काही गोष्टी शिकणार आहोत. तयार आहात का शिकायला? म्हणाल का मी? सगळेजण बोला. मी जे उपदेश करतो तुम्हाला बोलावं लागतं, मी एकटा बोलत नाही बरं का. सगळं ना, मी देवाचं वचन शिकण्यासाठी, ऐकण्यासाठी तयार आहे. माझा मेंदू तयार आहे, माझं हृदय तयार आहे. देवाचं वचन मी ऐकेन, त्यावर विश्वास ठेवेन, त्यानुसार चालेन. आमेन, हालेलुया. प्रियांनो, काईनाच्या जीवनाबद्दल आपण पाहायला मिळतं की आम्हाला माहित आहे की हा आदामाचा मुलगा आहे. काईन आणि हाबेल हे आदामाच्या पतनानंतर त्यांना झालेले हे लेकर आहेत. पण ही घटना अत्यंत महत्वाची ह्या शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. 4थ्या अध्यायामध्ये आपण जाऊया आणि 4था अध्याय जेव्हा तुम्ही जाता त्या ठिकाणी 3ऱ्या वचनामध्ये काईनाने देवाचा सन्मान करायचा निर्णय केला. आपण जाऊया 3रं वचन पाहूया. अर्पण हबेलाने पहिलं आणलं नाही, अर्पण काईनाने पहिलं आणलं. वाचूया 3रं वचन. हा, कोणतरी माझ्यासाठी वाचेल का? माईक मध्ये वाचलं तर बरं होईल. माईक मध्ये वाचवा. काही काळ लोटल्यावर हा, असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. काईनाच्या मनामध्ये परमेश्वराला अर्पण द्यायची योजना आली. हबेलाच्या मनात पहिले नाही आली, काईनाच्या मनामध्ये आली आणि काईनाने देवाला अर्पण आणलं. आता त्यामध्ये चूक काही नव्हती, पण काईनाचा प्रॉब्लेम असा होता, काईन त्याच्या मनाला वाटेल तशा गोष्टी करायची इच्छा होती. तो म्हणत असे की नाही, मला पाहिजे तसं मी तुला देणार, मला पाहिजे तसं देणार. हबेलाच्या बाबतीमध्ये बाकीची गोष्ट वेगळी होती प्रियांनो. हबेल 4थं वचन वाचा. हबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेतून म्हणजे त्यांच्यातल्या पुष्ट मेंढरातून काही अर्पण आणले. या ठिकाणी हबेलाने काही अर्पण आणले, प्रथम जन्मल्यापैकी पुष्ट वासरापैकी गोष्टी आणल्या. मी हबेलाबद्दल आज तुम्हाला सांगते ज्यावेळेस बोलणार नाही, पण मी काईनाबद्दल तुम्हाला सांगते आज बोलणार. कारण देव परमेश्वर मला काईनाबद्दल तुम्हाला सांगते बोलायला सांगत आहे. प्रियांनो, त्यांनी अर्पण आणलं, पण ते अर्पण मी विचार केला का हबेलाने का बरं आणलं असेल असं. कारण कदाचित आदामाने आणि हवेने काईनाला आणि हबेलाला आपल्या जीवनाची गोष्ट सांगितली असेल आणि त्यांनी ऐकलं असेल की हा, ज्या वेळेला आम्ही पाप केलं, ते पाप केल्यानंतर परमेश्वराने एक कोकरू घेतलं आणि ते कोकरू वधलं आणि मग त्याची चमडी काढली आणि त्या चमड्याच्या द्वारे आमच्यासाठी वस्त्र तयार केले. आणि मग हबेलाच्या मनामध्ये आलं की देव परमेश्वर जर कोकरूच अर्पण करतो तर त्याला कोकरूच अर्पण हवं आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. मग नंतर 5वं वचन आपण वाचूया. पण काईन व त्याचे अर्पण ह्यांचा त्याने आदर केला नाही. देवाने त्याचं अर्पण स्वीकारलं नाही. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. सगळे म्हणा, काईन रागवला आणि तोंड उतरलं. काय होतं रागाला की? मी ना रागवलं, मला राग नाही आला,
एक लक्षात ठेवा प्रियांनो, या ठिकाणी काईन संतापला. कोणावर संतापला? फार चॅलेंजिंग गोष्ट आहे. तुम्हाला मी पुढे शिकवत जाईन किंवा आपण बघणार आहोत देवाच्या वचनामध्ये, स्टोरी मधून पाहणार आहोत. तो कोणावर चिडला? ज्याच्यावर चिडायला पाहिजे होतं तेवढी त्याच्यावर चिडण्याची ताकद त्याच्यामध्ये नव्हती. काहीन संतापला. मी अर्पण आणलं, माझं अर्पण स्वीकारलं नाही, माझं अर्पण स्वीकारलं नाही. खरं पाहिलं तर त्यांनी चिडायला पाहिजे होतं. हबेलावर न चिडता देवावर चिडायला पाहिजे होतं. पण आम्हाला पाहायला मिळतं तो काईनावर चिडला, काही हबेलावर चिडला. त्यातलं 6 वचन पाहूया. तेव्हा परमेश्वर काईनाला म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? किती महत्वाचे बरं. आज परत त्यातून आमच्या देवाची, आपल्या बापाची एक फार मोठा स्वभाव पाहायला मिळतो. आता मला सांगा बरं, किती लोकांना असं वाटतं की ज्या वेळेला काईनाने चूक केली, काईनाने पाप केलं आणि हबेलाने चांगलं केलं, बरोबर? हबेलाने चांगलं केलं की नाही? मग देव कोणा सांगते बोलायला पाहिजे होता? ज्यांनी चांगलं केलं त्या सांगते बोलायला नाही होतं का? ही चुकी आमच्या मनामध्ये, आमच्या विचारामध्ये आहे. लक्षात ठेवा, जो देवबाप आहे तो ज्याने चुकी केली त्या सांगती बोलायला गेला. असंच दिसतं ना? हॅलो, आमचा परमेश्वर ह्या जगाच्या प्रत्येक पेक्षा वेगळा परमेश्वर आहे. प्रियांनो, चुकी केली पण तरी सुद्धा तो त्या सांगती बोलायला जातो. सगळे म्हणा, माझा बाप, मी चुकलो तरी माझ्याशी बोलतो. हालेलुया. फार महत्वाची गोष्ट प्रिय, हे सत्य तुम्हाला स्वीकारायला पाहिजे. हे सत्य जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही आपल्या हृदयामध्ये, जीवनामध्ये, तोपर्यंत तुम्हाला खरा बाप जो परमेश्वर आहे त्याची ओळख होऊ शकणार नाही. माझा बाप. बऱ्याच वेळा आमच्या मनामध्ये, अरे मी धार्मिक आहे, मी माझ्या जीवनामध्ये चांगलं जीवन जगलो आणि म्हणून देव माझ्यावर संतुष्ट आहे. नाही प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये कधी चुकतो, आम्ही कधी चुकीचं वागलो तरी सुद्धा परमेश्वर आमची भेट घ्यायला येतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना माहित होतं की आदाम आणि हवा हे पाप केलं? देवाला माहित होतं का? हे माहित होतं की नाही? देव सर्वज्ञानी आहे की नाही? पण तरी सुद्धा देव त्यांना शोधत बागेत आला की नाही? हालेलुया. नाही नाही, तुम्ही पापी आहेत, मी तुमच्याकडे येणारच नाही. असं आहे का? अरे नाही, तू फार भयंकर वाईट आहे, मी तुझ्याकडे येणारच नाही. असा माझा बाप नाहीये. बापच आमच्या चुका पोटात घालणारा आहे. आमेन. वाजू ना मोठ्याने टाळू आपण. तो आमच्या प्रेम करतो प्रियांनो. त्या बापाला समजून घ्या. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, बऱ्याच वेळा बापाबद्दल गैरसमज असल्यामुळं आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाच्या आशीर्वादाचा अनुभव घेऊ शकत नाही. तुम्हाला माहिती उधळ्या पुत्राची गोष्ट माहितीये का? सगळ्यांना माहिती उधळ्या पुत्राची गोष्ट. त्याला 2 पुत्र होते, एक लहान आणि एक मोठा. पुत्र कोणाच्या घरामध्ये होता? बापाच्या घरात होता, पण त्याला बापाची ओळख नव्हती. होती का ओळख? नाही. ज्या वेळेला घरामध्ये आनंद चाललाय, उड्या मारतायत, गाणे गायला चाललेले आहेत, त्या वेळेला बापाच्याकडे न जाता बाहेर दासाकडे जाऊन बोलतोय. लक्षात ठेवा प्रियांनो, तुम्हाला सांगतो, देवाने तुमच्यासाठी बापासाठी जाण्याचा मार्ग तयार केलेला आहे. पण बापाच्या घरात राहून, बापाची सेवा करून, बापाबरोबर रिलेशन नसणारे असे खूप लोक ह्या जगामध्ये आहेत. बापाबरोबर संबंध नाहीये, बापा सांगते संबंध ठेवत नाही. पण माझा बाप, त्याला भेटायला तो रुसला म्हणून आनंदाचा सर्व जागा सोडून बाहेर जाऊन त्याला भेटला. हालेलुया. कारण माझा बाप आहे. तो बाप आगळा वेगळा बाप आहे प्रियांनो. तो उधळ्या पुत्रालाही स्वीकारतो आणि त्या मोठ्या बंधूला स्वीकारण्यासाठी त्याच्याकडे जातो. अरे ऐक रे, जे काही माझं आहे ते सर्व तुझंच आहे. सगळे म्हणा, जे काही देवबापाचं आहे, ओ विश्वासाने म्हणा ना, जे काही देवबापाचं आहे ते माझं आहे. आमेन. अशी कुठली गोष्ट नाही की देवबाप तुम्हाला देऊ इच्छित नाही प्रियांनो.
अशी एकही गोष्ट नाहीये. पण प्रॉब्लेम काय, आमच्या मनामध्ये गैरसमज, ह्या डोक्यामध्ये देवा बापाबद्दल मनामध्ये शंका, संशय. आणि ज्या वेळेला आमच्या मनामध्ये देव बापाबद्दल गैरसमज असतो ना प्रियांनो, त्यावेळेला आम्ही यशस्वी होऊ शकत नाही, आम्ही सफळ होऊ शकत नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये 5चे 10 करू शकत नाही आणि 2चे 4 करू शकत नाही. आमच्या जीवनातले गुण आम्ही लपवून ठेवतो. का? मनामध्ये गैरसमज. सगळे म्हणा, गैरसमजामुळे माझे आशीर्वाद मी गमावतो. प्रियांनो, आज त्या बापाची ओळख करून घ्या. तो बाप कायनाला बोलण्यासाठी भेटायला बाहेर आला. त्यांनी आपलं सिंहासन सोडले. कायना काय म्हटला तो? कायना सांगते काय म्हटला? तेव्हा परमेश्वर कायनाला म्हणाला, तेव्हा परमेश्वर कायनाला म्हणाला. तो आदामाला देखील म्हणाला, आदामाला देखील भेटला. लक्षात ठेवा प्रियांनो, माझा बाप. जगामध्ये तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, प्लीज समजून घ्या. परमेश्वर आमच्यासाठी काम करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, जगामधल्या देवामध्ये आणि तुमच्या मध्ये काय फरक असला पाहिजे. आमचा बाप आम्हासाठी काम करतो आणि जगातले लोक त्यांच्या देवासाठी काम करतात. हालेलुया. ही रियालिटी आहे. माझा परमेश्वर माझ्यासाठी काम करतो. आदामाला भेटायला आल्यानंतर त्यांनी काय काय काम केलं? आदामासाठी कोकरू घेतलं, कोकरू कापलं. प्रेज द लॉर्ड. आदामासाठी पहिलं टेलरिंग काम कोणी केलं? फॅशन डिझायनिंग केलं का? देवबापाने केलं. आमेन. हे नाही, हे वस्त्र आहे ना, हे तिला चांगलं दिसत नाहीत. कुठले ते? पानाचे वस्त्र आहेत रे. ते अंजिराच्या झाडाचे पानं तुला टोचणार आहेत रे. ते काही दिवसांनी तुला नाही इकडे तुला सांगतो काय व्हायला पाहिजे. मग त्यांनी ते चमडं घेतलं आणि चमडं काय केलं असेल, त्यांनी तयार केलं असेल ना. असंच नाही दिलं ना चमडं, रक्ताचं नाही, तयार केलं. मग त्यांनी मशीन घेतली असेल, मशीनीवर त्यांच्या याचे माप काढलं असेल. माप काढलं, कुठलं माप? आणि माप काढलं असेल त्यांना. आणि मग नाही, हा ड्रेस तुला छान दिसतो, हे घालायला पाहिजे तू, बरं का. माझा देवबाप माझ्यासाठी काम करणारा परमेश्वर. हालेलुया. ही रियालिटी आहे प्रियांनो. मला मी जेव्हा प्रभूमध्ये नवीन आलो, मला असं सांगण्यात आलं, देवबाप फार रागिष्ट आहे आणि देवबाप आम्हाला लात मारून हाकलून देतो. नाही प्रियांनो, देवबाप माझ्यासाठी, माझ्या भल्यासाठी काम करणारा परमेश्वर आहे. आमेन. सगळे म्हणा, देव परमेश्वर माझ्या भल्यासाठी काम करतो. काय म्हणतो त्या कायनाला? तो काय म्हणतो पहा. तेव्हा परमेश्वर कायनाला म्हणाला, हा? तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तुझं तोंड. सगळे म्हणा, तुझं तोंड का उतरलं? हे स्वतःच्या तोंडाकडे बघा, दुसऱ्याच्या तोंडाकडे. देवाची इच्छा नाही तुमचं तोंड कधी उतरावं, कधीच नाही प्रियांनो. आज तुम्हाला मी सांगतो, जर तुम्ही त्या परमेश्वराकडे पाहाल, स्तोत्र 34 वचन 5 असं लिहिलंय, जितक्या त्याच्याकडे पाहिलं त्यांची मुखे प्रकाशमान. वाचू ना आपण, ते फार छान वचन आहे. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाही. तुम्ही कोणाकडे पाहतात? कायनाने देवाकडे पाहिलं नाही, कायनाने हाबेलाकडे पाहिलं. आज प्रियांनो, तुमच्या जीवनात काही घडलं, कुठली गोष्ट असू दे, एक गोष्ट निर्णय करा की मी देवाकडे पाहिजे. हालेलुया. देवाला कसं पाहायचं? कसं पाहतो आम्ही? कसं पाहतो आम्ही देवाला? त्याच्या वचनातून आणि विश्वासाने. आमेन. आम्ही देवाकडे पाहतो. देवा तुझं वचन सांगतं. माझ्या भावानं बहिण, जेव्हा तुम्ही देवाकडे पाहता, देवाची इच्छा नाहीये की तुमचं तोंड कदापि लज्जेने काळवंडावं. हे तुझं तोंड का उतरलं? कारण तो बाप आहे.
तुमचं तोंड पाहून तो तुम्हाला सांगतो तुमच्या मनात काय आहे. त्याला सर्वदा हवं की तुम्ही आनंदी असावं. म्हणून पॉल लिहितो फिलिप्पी पत्राचा 4 त्याच्या 4 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, आनंद करा. पुन्हा सांगतो, कधी कधी आनंद करायचा, सर्वदा असं लिहिलं का तिकडे? वाचा बर, वचन पाठ पाहिजे आपल्याला. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. कधी आनंद करा? आपण सगळेजण म्हणू ना त्या भावाच्या माग वचन म्हणूया. हा, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. आनंद करा. कधी कधी आनंद करा? सर्वदा. अरे माझं अर्पण स्वीकारलं नाही, अरे प्रभूकडे पहा, तो तुला मार्गदर्शन करणारा परमेश्वर आहे. तुझ्या जीवनात काही समस्या होते, काही असू दे प्रियांनो, कुठल्या मनुष्याकडे पाहू नका. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य करू दे. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही. तुझ्या रक्षकाला झोप लागत. दृष्टी कोणाकडे आहे? तुम्ही कोणाकडे पाहता? कधी कधी लोक काय करतात, अरे मामा आहे ना, मामा देईल, मावशी देईल, आत्या देईल. लक्षात ठेवा ब्रनो, माणसाला मर्यादा आहे, देव अमर्याद आहे. तुमच्या माझ्या जीवनामध्ये हा टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देवा, काही हरकत नाही. वी शुड रिस्पॉन्स टू गॉड. देव अमर्याद आहे. तो तुमच्या गोष्टी त्याची इच्छा नाही की तुमचं तोंड उतरलेलं असावं, कधीच नाही. प्रभूचा आनंद हे तुमची ताकद आहे प्रियांनो, हे तुमचं शक्ती आहे, तुमचं बळ आहे. तेवढंच नव्हे, तुमचं सुरक्षितता आहे. जो तुम्हाला सुरक्षित जीवन जगायचं असेल तर तुम्ही प्रभूमध्ये आनंद करायला पाहिजे. हे तुझं तोंड का उतरलं रे? मला नाही आवडत रे. बाप म्हणतो दे बाप, काही नाही, तुझं तोंड का उतरलं? नाही प्रियांनो, देवाची इच्छा आहे की तुम्ही सर्वदा आनंदी असावं, कारण जो विजय घेणारा परमेश्वर तुमच्या माझ्या बरोबर आहे. आमेन. सुरक्षित आहे. फिलिप्पी पत्र 3 अध्यायाचं 1 वचन वाचा. फिलिप्पी 3:1. आनंद करण्यामध्ये काय घडतं? शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करत नाही. मी कंटाळा, आणि मी तुम्हाला सांगायला कंटाळा करणार नाही. वारंवार रोज सांगेन, जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटेल मी सांगेल, प्रभूमध्ये आनंद करा. कोणामध्ये आनंद करा? पॉल म्हणतो मी लिहायला कंटाळा करत नाही. कुठलं गाणं आहे रे ते? आनंद करा, आनंद. कुठलं गाणं आहे? सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंद करा. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा, पुन्हा सांगतो आनंद करा, पुन्हा सांगतो आनंद करा, पुन्हा सांगतो आनंद करा. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित असा. प्रियांनो, सकाळी उठल्यानंतर जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्हाला बऱ्याचशा समस्या येतात. जे लोक सांगतात की तुम्ही येशूला स्वीकारा, तुमच्या समस्या येणार नाहीत, ते खोटं सांगतात. प्रामाणिकपणे तुम्ही देवाकडे, येशूकडे, चर्च मध्ये माझ्यावर संकट येऊ नये म्हणून कधीच यायचं नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला आवडो ना आवडो, बायबलचं वचन सांगतं माझा देव परमेश्वर माझा आश्रय, माझं सामर्थ्य, संकट समयी सहाय्य करण्यास तो सदा सिद्ध असतो. हालेलुया. संकट येऊ नये म्हणून कधीच तुम्ही देवाकडे येऊ नये. संकटातून तुम्हाला जावंच लागणार आहे, ही रियालिटी आहे, हे सत्य आहे. पण संकटामध्ये माझा देव माझ्या बरोबर असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तोच तिथंच देवाचं गौरव होतं प्रियांनो. हालेलुया. सिंहाच्या गुहेत
तिथून जाण्यासाठी देवानी दानिएलाला थांबू शकला असता का? पण देवानी त्याला जाऊ दिलं. शद्रक मेशक अबेदनेला अग्नीतून थांबू शकला असता का? तो थांबू शकला असता, पण देवाने त्याला, पण त्यामध्येच देवाचं गौरव झाला. हालेलुया. सगळे म्हणा, माझा देव माझ्या बरोबर मला सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. हालेलुया. प्रियानो, आनंद करणे सुरक्षितेचं आहे. वाचा ते फिलिप्पियस 3:1 मध्ये काय म्हटलेलं आहे. शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे. काय आहे तुमच्यासाठी ते? म्हणजे आज मी प्रभूमध्ये सकाळी उठल्यानंतर मला माहिती आहे समस्या आहेत, अडचणी आहेत, मला माहिती आहे मला तो EMI भरायचा आहे, मला माहिती आहे ते माझ्या जीवनामध्ये माझ्या वडिलांच्या समस्या आहेत, माझ्या आईच्या समस्या आहेत, माझ्या भावाच्या समस्या आहेत, माझ्या स्वतःच्या मी केलेल्या चुकांच्या समस्या आहेत, सगळ्याच. आणि ते परत पण तरी सुद्धा मी आनंद करणार, कारण त्यामध्ये माझं सहाय्य करण्यासाठी माझा प्रभू आहे. हालेलुया. त्यालाच विश्वास म्हणतात प्रियांनो. हे मला माहित आहे माझ्यासोबत सिंहासारखे प्रश्न आहेत, गोल्यातासारखे प्रश्न आहेत. मग अशी गाणं गायला, कैसे मारा कैसे मारा. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, गाणं गायला ठीक आहे, पण जेव्हा गल्ल्यातासारखे प्रश्न येतात तेव्हा त्या गल्ल्याता, हे मी त्या येशूच्या नावामध्ये तुझ्या विरोधात येणार आहे. हालेलुया. माझं आता गोफन नाही, गोंडा नाहीये, धोंडा नाहीये, पण माझ्याजवळ येशूचं नाव आहे. हालेलुया. आणि त्या नावामध्ये मी धन्यवाद देणार आहे. देवाला स्तुती. मला माहिती आहे गोल्यातासारखे मोठे प्रश्न आहे, पण मी विजयशाली जीवन जगणार आहे. आनंद करणं सुरक्षितच आहे. काही ना तुझं तोंड का उतरलं? वाय? तू का एवढा नाराज झालाय? 7वं वचन वाचूया, उत्पत्ती 3:7. तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही ऐका काय? प्रियांनो, इथं परमेश्वर ज्यांनी चूक केली त्याला दोष देत नाहीये. तुम्हाला मी कृपया सांगतो, बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटत असेल मी पाप केलं की देव येऊन मला दोष देतो, मला दोष देतो, तर ते देवापासून नाहीये. दोष देणं देवाचं काम नाहीये. देव परमेश्वर आम्हाला सल्ला देतो. पवित्र आत्मा आम्हाला काउन्सिल करतो, सल्ला देतो. हालेलुया. दोष देवाचा आत्मा आम्हाला देत नाही. काईनाला त्यांनी सल्ला, ऐक तू बरं के, त्यांनी प्रश्न विचारले देवाने, हे तू का रागावला, तुझं तोंड का उतरलं? आणि मग त्याला सल्ला देतोय, तू बरं केलं तर काय होणार आहे? वाच ना 7वं वचन. तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? तू चांगलं केलं तर तुझा चेहरा आनंदी होणार नाही काय? हालेलुया. देव परमेश्वराला वारंवार तुमच्या चेहऱ्याची काळजी पडलेली आहे. आमेन. सगळे म्हणा, माझ्या देवाला माझ्या चेहऱ्याची काळजी आहे. मग त्यावर फोड्या आल्या असले तरी तो लक्ष देणार आहे. ओके. चट्टा पडला, काळं पडलं तरी तो लक्ष दे. अरे हे तो काय? त्याला माहित आहे अंतःकरणच्या गोष्टी चेहऱ्यावर दिसतात. याचा अंतःकरणाचा प्रॉब्लेम. तुझा चेहरा, तू बरं केलं तर तुझा चेहरा चांगला दिसणार नाही का? आमेन. हालेलुया. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, स्त्रियांनो, पुरुषांनो, मला माहिती आहे सर्वजण जाऊन आपले फेशियल्स करतात वगैरे करतात, पण चांगलं करत राहा, तुमचा चेहरा प्रकाशित होईल. हालेलुया. हे देवाने दिलेला सल्ला आहे, माझा नाहीये. हे तू चांगलं करशील तर तुझा चेहरा, तुझी मुद्रा प्रसन्न असणार नाही का? आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि चांगलं करायचं म्हणजे काय करायचं? चांगलं करायचं म्हणजे काय करायचं? चांगलं करायचं म्हणजे एकच गोष्ट आहे, त्या देवावर विश्वास ठेवायचा. आमेन. चांगलं करायचं, परमेश्वराकडे पाहायचं, प्रभू तू चांगला आहेस. तो कधीही वाईट करत नाही. त्याला जे आवडते त्या गोष्टी, त्याला एकच गोष्ट आवडते, जेव्हा आम्ही देवावर विश्वास ठेवतो. प्रियांनो, आमेन. सल्ला दिला, चांगलं केलं तर किती बरं होईल रे. तुझी मुद्रा आनंदी असणार नाही का? पुढे जाऊया.
पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे. दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोग तुझ्यावर आहे. हा. ह्या करता तू त्याला दाबत आहेस. दाबत ठेव. या करता तू त्याला दाबात ठेव. कोणाला दाबात ठेवायचं आता? हा? कोणाला दाबात ठेवायचं? पाप रागाला. राग हा शब्द आलाय का तिथं कुठं? हा? राग आलाय? आला ना? कुठं आलाय? कुठलं वचन वाच वाच. हा. 6वं वचन. 6व्या वचनात. तेव्हा परमेश्वर कायनाला म्हणाला, तू का संतापलास? सगळे म्हणा, तू का संतापलास? आपल्या शेजाऱ्या म्हणा, तू का संतापलास? अहो असं करा ना बोट, का संतापला? फक्त नाचतानाच करायचं का? वचन ऐकताना पण करा की तू का संतापला बाबा? मी नाही म्हणत, देवाचं वचन सांगत. रागाबद्दल सर्वात पहिला सल्ला देवाने माणसा सांगती बोलायला सुरुवात केली, त्यावेळेस तो रागाबद्दल बोलायला सुरुवात केली. का बरं? तुम्हाला माहिती आहे का प्रियांनो? राग ही अशी गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळं परमेश्वराला काम करता येत नाही तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये. राग हे असं गोष्ट आहे की ज्यामुळं देव परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. याचं कारण राग आहे. देव माणसाच्या रागामुळं, मनुष्याच्या रागामुळं देवाचं नीतिमत्वाचं कार्य होत नाही. आणि म्हणून देव परमेश्वर सल्ला दे. आणि आमच्यापैकी मी सांगत नाही, मी तुम्हाला वचनातूनच सांगतो. याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि मला वाटतं 19 वचन कदाचित त्यामध्ये वाचूया, बघूया त्यामध्ये काय वचन आहे ते. माझ्या प्रिय बंधूंनो, माझ्या प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो, तुम्हाला हे कळते, तुम्हाला हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर. याकोबाचं पत्रचा 1 अध्याय आणि 19 वचनापासून पुढे आपण वाचत आहोत. हा. तर प्रत्येक माणूस ऐकण्यात तत्पर, ऐकण्यात तत्पर, बोलण्यास धीमा, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा. आणि काय असावं? आणि काय असावं? रागास मंद असावा. पुढं कारण कारण सांगितलं. कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. एक लक्षात ठेवा प्रियांनो, मनुष्याच्या रागाने देवाचं नीतिमत्वाचं कार्य सगळे म्हणा, मनुष्याच्या रागाने. स्त्रिया बोलत नाही, सगळे मनुष्याच्या रागाने देवाचं कार्य घडत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू प्रियांनो, बऱ्याच लोकांना नाही, मी नाही रागवत, पण मी प्रार्थना करत असताना बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये राग आहे, मनामध्ये राग आहे, तो दिसून येत नाही. बऱ्याच गोष्टींबद्दल राग आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये आपल्या शेजाऱ्याविषयी राग आहे. ह्या काहीनाच्या जीवनामध्ये आपल्या भावाविषयी राग होता. राग ही एक भयानक गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, देव परमेश्वर सल्ला देण्यासाठी, हे काही ना, ऐक, तू रागवू नको रे, तू क्रोधाविष्ट होऊ नको. सर्वात पहिला सल्ला देवाने मानवाला दिला असेल तर रागवू नको. राग चांगला नाही. त्या रागाला दाबात ठेव. का बरं? तुम्हाला माहिती आहे का प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये रागाला श्रापित केलेलं आहे. जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक याचा 49 अध्याय वाचला, 5, 6 आणि 7 वचनामध्ये याकोबाने आपल्या मुलांना आशीर्वाद दिलेला आहे. उत्पत्ती पुस्तक याचा 49 अध्याय 5, 6 आणि 7 वचन. उत्पत्ती 49, 5, 6 आणि 7 वचन. शिमोन व लेवी हे भाऊ आहेत. हा.
त्यांच्या तलवारी प्रत्यक्ष अत्याचाराची हत्यारे आहेत. माझ्या जीवा, त्यांच्या मसलतीत शिरू नको. त्यांच्या सल्ल्यामध्ये जाऊ नको, त्यांचा सल्ला स्वीकारू नकोस. बर, माझ्या शिला त्यांच्या मंडळात सामील होऊ नको. माझ्या शिला त्यांच्या मंडळामध्ये जाऊ नको, कारण रागाच्या भरात त्यांनी मनुष्यवध केला. काय केलं? हे काहींना ऐक, पाप दाराशी ठेपलेलं आहे. रागाच्या भरात काय घडतं? मनुष्यवध होतो. येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं, जो आपल्या भावावर उगाच रागवतो तो नरकाग्नीमध्ये जाईल. काय कारण होतं कायनाचं रागवायला? काय कारण होतं? हबेलाने काही केलं होतं का त्याचं? काहीच नव्हतं. फक्त त्याला देवबापावर रागवता येत नव्हतं. बऱ्याच वेळा आमच्या जीवनात असं होतं, बरेचसे लोक आपल्या घरामध्ये राग काढतात, बाहेर नाही काढत. त्यांना माहिती आहे बाहेर राग काढला की फटके बसणार. एखादा धिप्पाड जण आला, बाबा सॉरी जाऊ. एखादा अशक्त आला, छोट्या भावावर लगेच राग निघतो. जो उगाच रागवतो, त्या रागाच्या द्वारे मृत्यू निर्माण होतो. पुढे वाचूया आपण, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? कारण रागाच्या भरात त्यांनी मनुष्यवध केला. त्यांनी उन्मत्तपणाने बैलाच्या पायांच्या शिरा तोडल्या. त्यांच्या रागाचा धिक्कार असो. त्यांच्या रागाचा काय असो? धिक्कार. कारण तो भयंकर आहे. तो काय आहे? भयंकर. राग हा चांगला नाहीये. त्यांच्या क्रोधाचा धिक्कार असो. त्या क्रोधाचा धिक्कार देवबाप करतोय, कारण तो निष्ठुर आहे. निष्ठुर आहे राग प्रियांनो. श्रापित, देवाने त्याला श्रापित केलेलं आहे. पण बऱ्याच वेळा आम्ही, मला रागवू नका, माझा राग तुला नाही माहिती, फार भारी आहे. लक्षात ठेव, माझ्या भावानं देवाची इच्छा नाही आहे. आज देव परमेश्वराचा आत्मा तुम्हाला मला सल्ला देतोय, माझ्या मुला, माझ्या मुली, जर तुझ्या जीवनामध्ये कुठलाही राग असेल तर आज त्या रागासंगती काम कर. हा सल्ला परमेश्वर देते प्रियानं, मी नाही, देवाच्या वचनातून देतोय. देव परमेश्वर म्हणतो, कधी कधी आमच्या बहिणीवर, भावावर, आपल्या आई वडिलांवर, कोणी कोणी आपल्या नातेवाईकांवर, आपल्या शेजाऱ्यांवर, आपल्या कामावर असलेल्या व्यक्तीवर नुसता राग पकडून ठेवतात. काही काही लोक वर्षानुवर्ष बोलत नाही. माझ्या भावांनो, बहिणींनो, तुम्हाला सांगतो, तुम्ही तर किती नाचला, तुम्ही किती गाणे गायले, तरी देव परमेश्वर यांनी संतुष्ट होणार नाही. देव म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, ऐक, तुझ्या जीवनामधला त्या रागा सांगते तो हाताळ. त्या रागाला दाबात ठेव. कसं करायचं प्रभू? काय करू मी ह्या रागाला? माझ्या भावना बहिणींनो, पवित्र शास्त्रामध्ये त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे. पवित्र शास्त्र आमच्या रागावर आम्ही नियंत्रण कसं करायचं याबद्दल काही मार्गदर्शन आम्हाला देतो. फार महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला इफिस्करासपत्राचा 4था अध्याय 26 आणि 27 वचन आपण वाचूया. इफिस्करासपत्र याचा 4था अध्याय 26 आणि 27 वचन. तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. रागवा पण पाप करू नका. फार चॅलेंजिंग गोष्ट, फार आव्हानात्मक गोष्ट. प्रियांनो, राग हा एक भावना असू शकते, पण त्या रागाचा परिणाम पापात होता कामा नये. मग कसं? मी त्याला म्हटलं, प्रभू हे कसं होईल माझ्याकडून? कारण तुम्हा सर्वांपेक्षा जास्त रागीट स्वभाव माझा होता प्रियांनो. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आणि माझ्या जीवनामध्ये मी अपयश खूप पाहिलेले आहे. कारण एकच होतं की माझ्या जीवनातल्या त्या रागा सांगती मी कधी काम करत नव्हतो. पण ज्या वेळेला परमेश्वर माझ्या सांगती या वचनातून बोलायला लागला, मी देवाला म्हटलं, देवा मला या रागावर मात करायची, मला या रागाच्या अधीन राहायचं नाही. कारण मला माहिती आहे मी या रागामुळे खूप लोकांना दुखवलेलं आहे.
मी कसं करू? मग रागावर मला नियंत्रण. प्रियांनो, मी 3 दिवस उपास प्रार्थनेमध्ये गेलो. मी देवापाकडे गेलो, मी रडलो. मी देवाकडे म्हटलं, प्रभू माझ्या हृदयात सांगते. आणि प्रभूने मला वचन द्यायला लागलं. त्या वचनातून देवाने त्या बंधनातून मी सुटत गेलो प्रियांनो. आणि देव परमेश्वराने मंद क्रोध म्हणजे काय असतं ते मला शिकवायला सुरू केलं. देवाची इच्छा नाही की आम्ही कुठलंच पाप करावं. कधी कधी रागवा म्हटलं की चला आम्ही तेवढंच घेतो, पण पाप करू नका पुढचं आम्ही घेत नाही. मला परमिशन आहे रागवायची नाही प्रियांनो. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला रागवायचं तर मग एकावरच रागवायचंय, ते म्हणजे सैतानावर रागवा. दिवस रात्र रागवा. रागवा सैतानाच्या प्रत्येक कृत्यावर रागवा. त्याचा द्वेष करा, त्याला हकला, त्याला त्याच्या विरोधामध्ये उभा राहा. तुम्हाला काय कुठल्या गोष्टी सैतानाच्या आहेत? प्रियांनो, आजार सैतानाचा आहे. त्या सैतानाच्या आजाराला स्वीकारू नका, त्याच्यावर रागवा. सैतानाचे कृत्य पाप सैतानाचं आहे प्रियांनो, त्याच्यावर रागवा. पण मनुष्यावर रागू नका. त्या रागावर नियंत्रण करणारी देवाला मागा. पाप करू नका. मग कसं करायचं? 26 आणि 27 दोन्ही वचन वाचून टाक. काय घडतं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. हा, तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. सैतानाला काय होऊ नये? सूर्य मावळू नये. तुमच्या रागावर सूर्य मावळू नये म्हणजे काय? स्तोत्र 4 वचन 4 वाचूया आपण. स्तोत्र, पाप करू नका. आपल्या मनात झोपल्या असताना विचार करा, असं लिहिलेलं आहे. वाचूया आपण स्तोत्र 4:4. त्याची भीती बाळगा, त्या परमेश्वराची भीती बाळगा. पाप करू नका. पाप करू नका. अंथरुणात पडल्या पडल्या, अंथरुणात पडल्या पडल्या काय करता? व्हॉट्सअपचे मेसेज. काय आलं बघूया आता. झोपता झोपता एखादं राहून गेलं, गुड नाईट म्हणायचं तर कोणीतरी म्हटलं असेल मला गुड नाईट. देवाने काय सांगितलं? अंतराळात झोपता मोबाईल तर 4 फूट नाही 10 फूट दूर असला पाहिजे. बर, अंतराळात झोपल्या काय करा? आपल्या मनाशी विचार करा. आपल्या मनाशी काय करा? सगळे म्हणा, मला झोपल्या अगोदर अंतरुणावर पडल्यावर माझ्या अंतःकरणामध्ये विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे? हे काही ना लक्षात ठेव. पाप दाराशी उभा आहे, त्याला दाबात ठेव. तू विचार कर. माझ्या भावना भेट, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अविचाराने लोक भयानक गोष्टी करतात. त्या रागावर, तुमच्या रागावर सूर्य मावळू नये. का मी रागावलो? कुठल्या कारणाने मी रागावलो? विचार करा. हे योग्य आहे का? देव मला माझ्या अपराधांची क्षमा करतो, मी त्या भावाला क्षमा करू शकत नाही का? त्या बहिणीला मी क्षमा करू शकत नाही, त्या शेजाऱ्याला मी क्षमा करू शकत नाही का? बऱ्याचशा लोकांच्या प्रियांनो अंथरुणावर पडल्यावर, मी तुम्हाला सांगतो, मी मागील कितीतरी वर्षांपासून ही गोष्ट करत आहे. ज्यावेळेस मी अंथरुणावर जातो, माझ्या मनात मी देवाच्या वचनांचेच विचार करतो. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यशस्वीता हवी असेल, हे विसरू नका प्रियांनो. हे देवाच्या आत्म्याद्वारे देव परमेश्वर विचार करा. पाप दाराशी टपलेला आहे, त्याला तू दाबात ठेव. विचार करा. हे गरजेचं आहे. मग अजून कसं पापाला किंवा रागाला आम्ही नियंत्रणात करायचं? आपण जाऊया प्रियांनो, याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय बघाशी आपण वाचलेलं वचन आहेत. मी थोडक्यात ते सांगतो आणि मग संपवणार आहे. पण पाहूया देवाचं वचन काय सांगतं. याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय आणि 19 पासून परत एकदा 21 पर्यंत वचन वाचूया. माझ्या प्रिय बंधूंनो, माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा. कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. देवाला तुमच्या जीवनात काम करता येत नाही, कारण रागामुळे. देव परमेश्वर आमच्या जीवनामध्ये
रागामुळं देवाचं नीतिमत्वाचं कार्य घडत नाही. पुढे जाऊया. म्हणून सर्व मलिनता व उचळून पळून आलेला दुष्ट भाव सोडून तुमच्या जीवांचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. काय करा? कशामुळं? जे वचन आहे ते सौम्यतेने स्वीकारण्याची गरज आहे. उचंबळलेला भाव. ते वचन परत वाच. 21 वचन. म्हणून सगळे म्हणाल का? म्हणून सर्व मलिनता बोलूया ना आपण त्या भावाच्या मागे वचन बोलूया. सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्ट भाव सोडून, वैर भाव सोडून, दुष्ट भाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. ऐका प्रियांनो, तुमच्या हा राग तुमच्या जीवाचा भाग आहे. जर तुम्हाला त्यातून मुक्त व्हायचं असेल तर देवाचं वचन तुमच्या जीवात स्वीकारायचं. लक्षात ठेवा, मनुष्य 3 गोष्टीचा: आत्मा, जीव आणि शरीर. तुमच्या आत्म्याचं तारण झालेलं आहे, त्यावर देवाच्या आत्म्याने शिक्का मारलेला आहे. पण तुमच्या आणि माझ्या जीवाचं तारण व्हायचं आहे, आणि जीवाचं तारण देवाच्या वचनानेच होतं. जोपर्यंत मी देवाचं वचन स्वीकारत नाही, ते वचन तुम्हाला मुक्त करू शकत नाही. काही ना, ऐक, रागास दाबत ठेव. सैतान तिथं उभा आहे. जर तुम्ही त्या सैतानाला धमकावलं नाही तर तुमच्या जीवनात तो कार्य करा. आणि जेव्हा तो येतो ना प्रियांनो, जीवन उद्ध्वस्त करून टाकतो. योबाचं जीवन तुम्हाला माहित आहे. योबाचं जीवन त्या सैतानाने उद्ध्वस्त केलं. योबाला माहित नव्हतं की परमेश्वराच्या अधीन सैतानाला धमकवायचं आहे. योब हा कुठल्याही प्रभूच्या करारामध्ये नव्हता. त्याला आत्मिक सत्य माहित नव्हतं. पण तुम्हाला आणि मला सत्य माहित आहे. प्रियांनो ऐका, देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो मासून पळून जाईल. त्याला वाव देऊ नका. हे राग देवापासून नाही आहे. त्या सैतानाला संधी देऊ नका. देवाने त्याला सल्ला दिला पण त्याने ऐकलं नाही. जर तुम्ही त्या सैतानाला विरोध करणार नाही, वचना, सैतान दुसरं काही कशाला घाबरत नाही, फक्त वचनाला घाबरतो. आम्हाला माहिती आहे येशूच्या बाबतीमध्ये येशूने त्याला वचन सांगितलं तेव्हा तो पळून गेला. तुम्हाला मला देखील वचनाची गरज आहे. माझ्या भावानं बहिणींनो, हात जोडून विनंती करतो, काईनासारखं होऊ नका. काईनाने खुद्द देवबाप त्याच्याकडे आला, खुद्द परमेश्वर त्या सांगती बोलला, पण काईनाने तो सल्ला स्वीकारला नाही. आज देवाचा आत्मा तुम्हा सांगती बोलत आहे, नाही मी ते बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असं जर कोणाच्या मनामध्ये असेल तर आज त्याबद्दल देवाला क्षमा मागायची गरज. कारण देवाला संधी द्या प्रियांनो, देव त्याचं कार्य करणार आहे. हालेलुया. ती मनामधला राग कोणाविषयी असू दे, तो निघून जायला पाहिजे. पुढचे काही मिनिटं आपण प्रार्थनेत जाणार आहोत. माझी इच्छा आहे आपण डोळे बंद करूया. पवित्र आत्मा आमच्या संगती बोलत आहे. काही क्षण मला माहिती आहे काही लोकांच्या जीवनामध्ये देवाचा आत्मा काम करत आहे. प्रियांनो, पवित्र आत्मा आमच्या जीवनात संगती बोललेला आहे. देव परमेश्वराने वचन मला ज्यावेळेस दिलं, त्या वचनामध्ये देवाचे वचन हे सत्य आहे, आणि त्या वचनातून देव परमेश्वर आम्हाला मुक्त करू इच्छितो. त्या वचनाच्या द्वारे आज असे काही भाऊ बहीण आहेत की आमच्या मनामध्ये कोणाविषयी तरी राग आहे, आणि पवित्र आत्मा त्याच्या वचनातून आम्हाला सांगती बोलत आहे. देवाच्या आत्म्याला त्या रागातून तुम्हाला मुक्त करायचं. त्याला इच्छा आहे की तुम्ही आनंदी असावा, तुमचा चेहरा दरवेळेस प्रकाशमान असावा, तेजस्वी असावा, तुमची मुद्रा दरवेळेस आनंदी असावी. माझ्या भावानं बहिणींनो, देव परमेश्वर तुमच्या चेहऱ्याचं तेज वाढवू इच्छितो, पण त्या अंतःकरणामध्ये, त्या मनामध्ये त्या रागाला जागा देऊ नका. त्याला म्हणा, मी तुला येशूच्या नावामध्ये हाकलून लावतो. येशूच्या नावामध्ये
त्या देवाला क्षमा मागूया प्रियांनो. माझ्या भावांनो बहिणींनो, देव परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्रायलाला मिस्र देशातून बाहेर आणलं. तो त्यांना इस्रायल राष्ट्रामध्ये वतनी देशात घेऊन जाणार होता. फक्त एका कारणामुळे तो गेला नाही, कारण तो रागावला. ज्यावेळेस तो त्यावेळेस आज्ञा भंग होतो, आज्ञा मोडली जाते. राग मनुष्याला नाशाकडे नेतो. देवाची इच्छा नाहीये की तुम्ही आणि मी आज्ञा मोडणारे लोक असावेत. पवित्र आत्म्या ये, तुझ्या आत्म्याद्वारे आमच्या हृदयात कार्य कर बापा. जसं तो काही ना सांगती बोलला तसं माझ्या प्रत्येक भावा बहिणीला आज कळू दे की तो माझ्या प्रेम करतो. जरी माझ्या चुका आहेत, जरी मी चुकलो तरी तो मला सल्ला देणारा माझा प्रभू आहे. तो मला सोडत नाही, कधी टाके. माझ्या प्रेम करणारा परमेश्वर आहे. माझ्या भावा माझ्या बहिणी, त्याची इच्छा आहे की तुझं भलं व्हावं. शाबाराबांदाराबा सखलांदिराबलांदाराबा शहरियालांदारा ओरियो लोंदेरबलांदाराबा सखलांदाराबा शहरियालांदाराबलाबा हे रहा सहारियालांदिरबलाबा. काही लोकांच्या जीवनामध्ये बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न की माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला का मिळत नाही, कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ह्या भागाला अजून हाताळलं नाहीये. थोडक्या गोष्टी घडल्या की तुम्हाला अचानक राग येतो, तुम्ही चिडता. तुम्हाला त्या जीवामध्ये आज कार्य करण्याची गरज आहे. देवाच्या वचनाद्वारे प्रभूला कार्य करू द्या. शाबाराबांदाराबा सखालांदा. काही राग बाहेर दिसत नाही, पण आतमध्ये दबलेला राग आहे. बाहेर दिसून येत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही प्रतिसाद देता तो रागाने प्रतिसाद देता. लोकांवर तुम्ही रागावलेला आहात. आमच्यापैकी काही लोक देवावर रागावलेले. तुम्हाला असं वाटतं की देवाने तुमचं वाईट केलं. नाही प्रियांनो, ती घटना देवाला माहित नव्हती का? देवाने का होऊ दिलं? नाही माझ्या भावाच्या बहिणी, देव तुझं भलंच करतो. तो तुला सल्ला देत होता, पण त्या सल्ल्याकडे तू दुर्लक्ष केलं आणि तू स्वतःहून निर्णय घेतला, आणि म्हणून तुझं मन देवावर रुष्ट झालेलं आहे. असं जो कोणी असेल प्रियांनो, देवाचा आत्मा तुझ्या संगती बोलत आहे. देव तुझं भलंच करू इच्छितो. तो खूप चांगला परमेश्वर आहे. प्रियांनो, आदामासाठी त्यांनी एदेन बाग लावली. तुमच्या माझ्यासाठी ही पृथ्वी तयार केली. तो आमच्यासाठी काम करणारा परमेश्वर आहे प्रियांनो. तो कधीच सोडत नाही. तो आमचं भलंच करणारा आहे, आमच्या हिताच्या गोष्टी करणारा परमेश्वर आहे. सांदिरा बालांदिराला शहारिया लांदारा बालाबा ओरियो लोहरियाला राबा बाबा शहारिया लांदारा बालाबा सहारिया लांदारा बा शहारिया लांदारा बालाबा. तुमच्या मनामध्ये देवाबद्दल कधीच संशय असू नये. परमेश्वर म्हणतो, मी सर्वदा तुझं हित करण्यासाठी माघार घेणार नाही. इर्मयाचं पुस्तक याचा 32 अध्यायाचं 40 वचन. माझी इच्छा आहे प्रियांनो की 31 किंवा 32 अध्याय इर्मयाचं पुस्तक आपण प्रार्थना करणार आहोत, पण माझी इच्छा आहे ही वचन वाचा, कारण देव परमेश्वर तुमचं हित करण्यापासून कधीच माघार घेणार नाहीये. दॅट्स प्रॉमिस. इर्मयाचं पुस्तकाचा 31 किंवा 32 अध्यायाचं 40 वचन. बत्तीस 40 ऐका. हे देव परमेश्वर तुमच्या संगती बोलत आहे. काय म्हणतो पहा. आणि मी त्यांच्याशी सर्व काळचा करार करीन. कधी काळचा? सगळ्यांना सर्व काळचा करार. कधीचा करार? कधीचा करार? सर्व काळचा करार. काय करार आहे? तो असा की देव परमेश्वर, सगळ्यांना देव परमेश्वर, आपला उजवा हात उंच करून म्हणा ना, देव परमेश्वर माझ्याशी सर्व काळचा करार करतो. काय करार आहे तो?
की मी त्यांचे हित मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाही. काय करणार नाही? देव माघार घेणार नाही. देव हित करण्यासाठी तुमच्या शेजारी आहे, तुमच्या बरोबर आहे, तुमच्या अवतीभोवती फिरत आहे. तो म्हणतो या माझ्या भावाचं कसं भलं व्हावं, हा पास कसा व्हावा, ह्याला यशस्वीता कशी मिळावी, ह्याला काम कसं मिळावं, ह्याच्या जीवनामध्ये ह्याला योग्य जीवन साथीदार कसा मिळावा, ह्याच्या लेकरांचं भलं कसं व्हावं, हे देव कराराने बोलत आहे प्रियांनो. साधा देव नाही आहे. माझा परमेश्वर करार करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. पुढं वाचा. मी आपले भय त्यांच्या मनात उत्पन्न करीन, मी माझं भय त्यांच्या मनात उत्पन्न करीन. म्हणजे ते माझ्यापासून माघार घेणार नाहीत. पुढं मी त्यांच्याविषयी आनंद पाहून मी त्यांच्याविषयी आनंद पाहून त्यांचे कल्याण करीन. काय करेन त्यांचे? माझ्या भावानं देवाने हा करार केला नाही. देव करार कधीच मोडत नाही. प्रेज द लॉर्ड. संपलं का वचन तिथं? मी त्यांच्याविषयी आनंद पाहून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जीवाभावाने त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन. प्रियांनो ऐका, देव परमेश्वर तुमचं हित. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का? नाही, देव माझं हित. सैतानाने गैरसमज टाकलेला आहे मनामध्ये, विचारामध्ये. नाही, तो माझं भलं करू इच्छित नाही. माझ्या भावा बहिणींनो, जरी तुम्ही चुकला तरी तुम्हाला येऊन तो सांगतो. परत एकदा डोळे बंद करूया. मला माहिती आहे देवाचा आत्मा आम्हा सांगते बोलत आहे. मला माहिती आहे प्रियांनो, पवित्र आत्मा. असे काही लोक आहेत की जे आपल्या मनामध्ये देवावर पण रागावलेले आहे. त्यांना देवाबद्दल गैरसमज सैतानाने मनात टाकून ठेवलेला आहे. जीवनामध्ये बापाबद्दल, देव बापाबद्दल, आत्मिक बापांबद्दल चुकीचे गैरसमज ठेवलेले आहेत. देव परमेश्वर म्हणतो की मी तुझं हित करण्याचा करार केलेला आहे प्रत्येक भागामध्ये. पण आज त्याला प्रतिसाद देऊया. कायनाने प्रियांनो परमेश्वराचा सल्ला ऐकला नाही. त्या कायनासारखा आम्ही बनू नये. प्रभू मला तो कृपा दे त्या रागावर मात करण्यासाठी. पवित्र आत्म्या तुला धन्यवाद. माझ्या मागे प्रार्थना करा सर्वांनी. स्वर्गीय बापा, येशूच्या नावामध्ये तुझ्या वचनाला मी स्वीकारतो. प्रभू येशू, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये तू काम कर. पवित्र आत्म्या, माझ्या हृदयातून तो राग निघून जाऊ दे. येशूच्या नावामध्ये मी परमेश्वराच्या अधीन होतो, सैतानाला अडवतो येशूच्या नावामध्ये. प्रभू येशू, तू आमचा ताबा घे. पवित्र आत्म्या, मला क्षमा कर. पण आज काही क्षण आपण पश्चाताप करू. जर तुमच्या मनात, तुमच्या जीवनात तुम्ही कोणावर रागवला असेल, कारण नसताना चिडचिड होत असेल प्रत्येक गोष्टीबद्दल, तर देवाचा आत्मा तुम्हाला सांगते बोलत आहे. ओके, देवाचा आत्मा बोलत आहे. जर तुम्ही राग करणारी व्यक्ती आहात, पुढचे काही क्षण आपले डोळे बंद असताना देवाबरोबर आणि तुमच्या स्वतःबरोबर तुम्ही बोला. प्लीज, देवा सांगते बोला. कारण देवाचा आत्मा इथं काम करत आहे. पश्चाताप करा. देवा मला क्षमा कर, मी चुकलो. माझ्या जीवनामध्ये कधी कधी काही गोष्टी घडत नाही, मी लोकांवर रागवतो. देव परमेश्वराची इच्छा नाही प्रियांनो. जेव्हा मी लोकांवर रागवतो तेव्हा मी देवाच्या आज्ञा मोडतो प्रियांनो. मोशे वतनी देशात जाऊ शकला नाही कारण त्यांनी देवाची आज्ञा मोडली, कारण तो लोकांवर रागवला होता. माझ्या भावांनो बहिणींनो, हे देवाची इच्छा नाही आहे. Shara nira balandira balandara basaharia landa. Holy Spirit, take over, O Lord. In Jesus' name, Rabba Shaharia landira balaba, Seira landira balondara bashaharia landara, Orio londara balandara basakhalandira balandara balaba. काही लोकांच्या घरामध्ये त्यांचे वडील रागिष्ट होते म्हणून त्यांच्या परिवारामध्ये तो सुद्धा व्यक्ती रागिष्ट आहे.
आणि त्याला कळत नाही आहे, कारण त्यांनी जीवनामध्ये फक्त रागच पाहिलेला आहे. आज प्रभू परमेश्वर ती जुनाट बंधन तोडत आहे येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. ती आई रागिष्ट होती म्हणून ती बहीण, तो भाऊ रागिष्ट जीवन जगत आहे. शबाराबा सहारिया लांदारा, देवाची इच्छा नाही आहे प्रियांनो. सबरांदीर बोलो शहारिया लांदेर बलांदाराबा सखलांदीर बलबा. ते जुनाट खांब तुटताना मी पाहतोय, जुनाट बंधनं निघताना मी पाहतोय. वंशावळीतून आलेल्या काही गोष्टी आहेत, काही घरामध्ये शिकलेल्या गोष्टी आहेत. रागिष्ट मित्राबरोबर राहिल्यामुळं मी रागिष्ट झालेलो आहे. शबरांदीरा खाला बाबा सखलांदीरा बलांदाराबा शहरिया लांदाराबा लबा. प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया. रबांदे रबलांदाराबा शहरिया लांदीरा लबा. हो, काही जणांना आपल्या आई वडिलांना क्षमा मागायची गरज आहे. काही लोकांना आपल्या आई वडिलांना क्षमा मागायची गरज आहे. हालेलुया प्रभू येशू. थँक्यू जीसस. आमेन. हालेलुया, हालेलुया. मी संपवलेलं नाही, मी अजून संपवलेलं नाही आहे. ओके, मी पुढे जाणार, थोड्या वेळ घेणार आहे अजून, मग ब्रेक देईन तुम्हाला मी. ओके, मग ब्रेक देईन. पण अजून महत्त्वाची गोष्ट सांगतो. ज्या वेळेस बापाचा सल्ला आपण मानत नाही ना, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अपघात होतात, वाईट गोष्टी होतात. माझे डॅडी हे खूप दारू प्यायचे, खूप दारू प्यायचे, थोडे नाही. मी प्रभू येशूला स्वीकारल्यानंतर देखील दारू प्यायचे खूप दिवस. आणि मग माझ्या घरामध्ये तमाशा असायचा फार. आणि त्यामुळं बऱ्याच वेळा मी रागवायचो, चिडायचो. माझ्या डॅडीला मी ढकललंय, खाली पाडलेलं आहे, मी त्यांना वाईट शब्द बोललेलो आहे प्रभूमध्ये आल्यावर देखील. त्यावेळेस मी पास्टर नव्हतो, मी आत्मिक जीवनामध्ये काही गोष्टी शिकत होतो. आणि मी फार वेगळ्या रीतीने, एक दिवस देव परमेश्वराने मला 3 दिवसाच्या उपास प्रार्थनेला घेऊन गेला. मी 3 दिवस उपास प्रार्थना करत असताना मी प्रियानो तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सुरुवातीला मी सांगितलं आई बापांचा सन्मान करा. माझ्या जीवनात त्याचा मी अनुभव घेतला म्हणून तुम्हाला मी सांगत आहे. आई बापांचा सल्ला फार महत्वाचा. आणि दोन्ही बाजूनी आत्मिक आईबाप आणि शारीरिक आईबाप हे दोन्ही महत्वाचे आहेत. मला देवबापांनी सांगितलं, मला एक वचन आपण वाचू, इफिसकरासपत्र 6वा अध्याय 1, 2 आणि 3 वचन. इफिसकरासपत्रचा 6वा अध्याय 1, 2 आणि 3 वचन. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख. यांचा काय राख? मान राख. ह्यासाठी की तुझे कल्याण व्हावे. तुझे काय व्हावे? ऐका प्रियानो, जर तुमचं कल्याण व्हायचं. सैतान मनामध्ये एकच गोष्ट सांगतो. आणि कधी कधी आपण आईपेक्षा जास्त शिकलो, बापापेक्षा जास्त शिकलो की त्यांना व्हॅल्यू देत नाही. कमवायला जास्त लागतो. पण एक लक्षात ठेवा, तीच मोठं गोष्ट बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये आहे. अकल्याण होण्याची गोष्ट. तुझे कल्याण व्हावं असं तुझी इच्छा असेल तर आपल्या आई बापाचा काय कर? सन्मान कर. पुढं आपला बाप व आपली आई यांचा मान राख, ह्यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. तू पृथ्वीवर काय व्हावं? तुमचं आयुष्य वाढवायचं असेल तर आवळा खा. नाही खा, मी काय ते खाण्याच्या विरुद्ध नाही आहे. कायम काय 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 खावं लागतं? कुठले औषधं घ्यायचे? हे जगाचा नियम आहे. देवाचा नियम आहे आपल्या आईबापाचा सन्मान करणं. हालेलुया. जर तुझे कल्याण व्हावं सुद्धा इच्छा असेल तर वाचलं का 3रं वचन? ज्या वेळेला हे वचन वाचलं, ज्यावेळी मी मनन केलं, 3 दिवस प्रार्थना करतो त्या वचनावर, मला लक्षात आलं माझ्या जीवनामध्ये माझे पास्टर आणि त्यांची पत्नी आणि काही लोकांच्या विरोधामध्ये मी होतो. माझ्या चुका नव्हत्या, मला माहित होतं. पण देवाचं वचन सांगतं, माझे डॅडी, माझ्या आईला पण मी कधी कधी रागवायचो. प्रियानो, मला आठवतं त्यावेळेला, आता हे बऱ्याच वर्षापूर्वी, माझे आई वडील वारून बरेच वर्ष झालेले आहेत.
माझी आई आत्ता वाढली 2018 मध्ये, माझे वडील 2000 मध्ये वाढले इसवी सन. पण त्या अगोदर मी त्यांना बसवलं, आई वडिलांना बसवलं. हे वचन जेव्हा आलं, मी त्यांचे पाय धरले आणि त्यांना मी क्षमा मागितली. मी माझ्या पास्टरांच्याकडे गेलो, माझ्या पास्टर आणि त्यांच्या मिसेसला मी गुडघ्यावर गेलो, त्यांच्या पायावर हात ठेवले. मी त्यांना म्हटलं, बऱ्याच गोष्टी माझ्याकडून त्या काळामध्ये मी त्यांना क्षमा मागितली. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रियानो, तेव्हापासून अपयश नावाची गोष्ट माझ्या जीवनात कधी आली नाही. शत्रू सैतान आमच्या मनामध्ये फार चुकीच्या गोष्टी सांगतो अपयश येण्यासाठी. कायनाने आपल्या स्वर्गीय बापाचा सल्ला मानला नाही, आत्मिक बापाचा. आणि काय झालं माहिती आहे का, तो त्याने आपल्या भावाचा खून केला. पण तरी सुद्धा माझ्या बापाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, देव परमेश्वर त्याने खून केल्यानंतर देखील त्याला भेटायला गेला. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचाल तर 4 अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल, देव परमेश्वर कायना सांगती बोलायला गेला. कायना तू हे काय केलं? 9 वचनच आहे ना, वाच. मग परमेश्वराने कायनाला विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? ज्या वेळेला हा राग येतो, वाईट गोष्ट होतं, लबाडी देखील तिथं घुसते. कारण सैतानाने प्रवेश केलेला असतो. तो लबाड आणि लबाडाचा बाप आहे. त्याला माहित होतं त्यांनी काय केलेलं आहे. पण देवासमोर पश्चाताप न करणं, देवा मी चुकलो, मला क्षमा कर म्हणण्याची ती ताकद आणि ती तयारी नव्हती. हृदय कठोर आणि कठोर आणि कठोर होत गेलं. देवाकडं पश्चाताप, देवाकडं न पाहण्याचा स्वभाव जो आहे तो भयानक आहे. पण देव परमेश्वर चांगला आहे. शर्ते शेवटी 15 वचन प्रियांनो तुम्हाला सांगतो, देव म्हटलं की ऐक, तू ज्यामुळं तू वॅगाबॉन्ड म्हणजे तू भटकणारा बनणार आहेस, तुला कोणी सांभाळणार नाही, तू भटकणारा बनणार आहेस. हे देवाचं वचन तर मी सांगत नाही. जर तुम्ही आईबापाचा सन्मान करणारे असाल, आत्मिक आणि शारीरिक, तर तुम्ही स्थापित होणार आहात. पण जर तुम्ही अपमान करणारे असाल, सल्ला स्वीकारणार नसाल, तर भटकणारे बनणार, कुठंच स्थान असणार नाही. आणि असे भटकणारे खूप लोक आहेत जगामध्ये. तुम्हाला देवाने भटकायला बोलवलं नाही आहे, तुम्हाला स्थापायला बोलवलेलं आहे. हालेलुया. मी तुमचं हित करण्याचं मागा, मी त्यांना स्थापीन, हा देवाची इच्छा आहे. पुढे जाऊया प्रियांनो. 15 वचनामध्ये देवाने मग त्याला, माझा देव खूप चांगला आहे. तो रडला, मला आता कुठे गेलं तर मला ठार करतील. 15 वचन वाचून आपण संपूया प्रियांनो. काय सांगतं 15 वचन? परमेश्वर त्याला म्हणाला, हा, तर मग जो कोणी कायनाला ठार मारील त्याचा 7 पट सूड घेण्यात येईल. 7 पट सूड घेण्यात येईल. आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खून नेमून दिली. शिक्का मारला त्याच्यावर की त्याला त्याचा खून. माझा बाप प्रियानो, ह्या कायनाच्या गोष्टीमध्ये बापाचं हृदय दिसतं की मनुष्य किती चुकला, किती वाईट केलं, तरी सुद्धा त्याला वाचवण्यासाठी, त्याला सांभाळण्यासाठी माझा बाप येतो. आपण आपल्या जागेवर उभे राहूया, सर्वजण आपल्या जागेवर उभे राहूया. माझ्या भावांनो बहिणींनो, मला माहीत नाही तुम्ही तुमच्या बापाबद्दल, तुमच्या पित्याबद्दल काय विचार करता, स्वर्गीय पित्याबद्दल काय विचार करता. पण माझा बाप तुमच्यावर प्रेम करतो. तो तुम्हाला आपल्या खांद्यावर उचलून घेणारा बाप आहे. तो तुम्हाला कधीच सोडत नाही, टाकून देणार नाही. काही वेळ आपण आपले एक क्षणासाठी, फक्त एक क्षणासाठी डोळे बंद करू आणि देवाला म्हणू, देवा तुझी ओळख मला होऊ दे, तुझी ओळख मला तू दे. पवित्र आत्म्या तुझी ओळख मला तू दे. देवाच्या आत्म्या तुझी ओळख मला तू दे. मला तू समजू दे. ह्या पुढच्या 4 दिवसांमध्येच नव्हे तर जीवनातील प्रत्येक दिवसामध्ये पवित्र आत्म्या तुम्हाला समजू दे. मला तुझी बापा तुझी ओळख होऊ दे. मला तुझी